इथल्या पाणीपट्टी घरपट्टीसाठी काय केलं, इथल्या बोकाळलेला भ्रष्टाचार दंडेलशाही प्रवृत्तीसाठी काय केलं, तेच तेच ठेकेदार आषाढी वारीपासून कार्तिकी वारीपर्यंत 3-3.5 महिन्याच्या कालावधीत खड्डे बुजवायला फक्त त्या ठिकाणी 5 कोटी रुपये येत असतील तर किती खड्डे बुजले हे देखील त्यांनी त्या दिवशी सांगणं अपेक्षित होतं. नाम संकीर्तन सभागृहाचं बांधकाम फक्त ह्यांना गरज पडेल त्या दिवशी त्यांचं टप्पे वाढत जातात आणि निधीमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. ठेकेदार कोण आहेत? नाम संकीर्तन सभागृहाचा ठेकेदार देखील तोच, अंडरग्राउंड ड्रेनेजचा ठेकेदार देखील तोच, पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा ठेकेदार देखील तोच. दुसऱ्याने कुणी त्या ठिकाणी टेंडर टाकलं तर त्याला एका दिवसात ब्लॅक लिस्टेड करायचं का? माल पाणी तोड पाणी ते करू शकणार नाहीत आणि मग माल पाणी तोड पाणी जे करणार नाहीत त्याला एक दिवसात ब्लॅकलिस्ट करणारा इतिहास या इथल्या सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाने केला. मग ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सांगण्याऐवजी तिथल्या नेते मंडळींनी काय सांगितलं? आज एकीकडं आमचा पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिक मूलभूत समस्याला झगडतोय, संकटाला तोंड देतोय आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय शहर करायच्या गप्पा त्या ठिकाणी त्या तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं करताय.